ओके. नमस्कार, मी विशाल महाराष्ट्रातर्फे संतोष खरटमोल. आज ईशा सोनावणे यांनी 10वी मध्ये 100% गुण प्राप्त करून यश प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे आपण विशाल महाराष्ट्रावर एक छोटेखानी ईशा सोनावणेची मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र योग शिक्षक संघ, युवा साहित्य प्रतिष्ठान, मैत्री संस्था आणि माणुसकी फाउंडेशन तर्फे ईशाचं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तर छोटेखानी आपण मुलाखत घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुला एक छोटासा प्रश्न. ईशा, तुझं संपूर्ण नाव आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव ईशा संतोष सोनावणे आणि माझ्या शाळेचं नाव सौ लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल. आणि ईशा, अभ्यासाच्या बाबतीत तुझा दिनक्रम कसा होता? मी पहिले तर स्वतःवर अजिबात स्ट्रेस दिला नाही. बरेच मुलं सकाळी लवकर उठतात, रात्री उशिरा झोपतात, पण मी असं काही केलं नाही. मी जो शेड्यूल केलेला, कधी कुठला सब्जेक्ट घ्यायचा, किती वेळ अभ्यास करायचा, त्याप्रमाणे अभ्यास करत गेले आणि जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा पूर्णपणे फोकस केला आणि त्याच्यामुळे आता त्याचं यश मिळालं. आणि या वर्षभरामध्ये तुला कुठल्या कुठल्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं? चॅलेंजेस म्हणजे मला कथ्थकही करायला खूप आवडतं आणि मी वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करते. तर मग त्याच्यामुळे अभ्यास आणि ते सगळे ऍक्टिव्हिटीज मॅनेज करायला खूप मोठा चॅलेंज झाला मला. तर मग बॅलन्स करण्यात खूप कठीण. म्हणजे ईशा ही अभ्यासासोबत नृत्य क्षेत्रामध्ये देखील तू आहेस, तर त्याकरिताही तुझं खूप अभिनंदन आहे, तुझं खूप कौतुक. ईशा, पुढचा प्रश्न असा आहे की तुझा आदर्श तू कोणाला मानते? माझं आधीपासून आदर्श डॉक्टर एपीजे अब्दुल कलामच आहेत. कारण त्यांचं माइंडसेट, पर्स्पेक्टिव्ह, देशाबद्दलचे विजन ते ऐकूनच मला खूप छान वाटलं आणि मग ते आदर्श आहेत. खरं तर एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर काय बोलावं आणि किती बोलावं, खरं तर ते भारताचे एक शिरोमणी आपण मानलं जातं आणि आपण नशिबान आहोत की आपल्या भारतात त्यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न असा आहे की ईशा, तुझ्या 10वीच्या या कारकिर्दीमध्ये तुझ्या आई वडिलांचा काय रोल आहे? त्यांनी पहिले तर अजिबात मला स्ट्रेस दिला नाही, प्रेशर दिलं नाही. जे पण मी काय करत होती त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बाबांनी माझं शेड्यूल बनवून दिलं आणि आईने मला वेगवेगळे प्राणायाम करायला सांगितले. एक्झामच्या आधी काय मेडिटेशन करायचं ज्याने मन शांत होतं. तर मग त्याची खूप हेल्प झाली मला. छान. म्हणजे बघा, म्हणजे आणखीन एक क्षेत्र त्यांनी निवडला. खरं तर यांची जी आई आहे मिसेस राखी सोनावणे, ह्या देखील एक योग शिक्षिका आहेत आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या त्या एक मुंबई जिल्ह्याचा सदस्य देखील आहे. म्हणजे अभ्यास आणि नृत्य व योग या तिन्ही क्षेत्रामध्ये हिने खूप तू सगळं पारंगत असशीलच. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. आणि पुढचा असा एक प्रश्न आहे की तुझे वर्गामधील, तुझ्या शाळेमधील तुझे आवडते शिक्षक कोणकोणते आहेत? तसे तर सगळेच आहेत, कारण प्रत्येकाने खूप योगदान आहे त्यांचं माझ्या या जर्नीमध्ये. कारण आणि मेन म्हणजे लँग्वेजेसचे जे टीचर्स होते, कारण रायटिंग स्किल्स मध्ये बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम्स येतात, पण त्यांनी वेगवेगळ्या म्हणी, प्रोवर्ब ते सांगितले, वेगवेगळे पुस्तकं वाचा आणि वेळोवेळी ते मला पेपर्स चेक करून द्यायचे आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हेही सांगायचे. म्हणून प्रत्येक टीचरचं खूप योगदान आहे. ईशा, आणखीन एक असा एक प्रश्न आहे की आता जे 10वीला जे मुलं आता बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय मेसेज देऊ शकते? मी हेच बोलेल, बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पूर्णपणे झोकून द्या स्वतःला आणि सिन्सिअर राहा. छान. एक छोटासा शेवटचा प्रश्न, बराच वेळ घेतला मी तुझा. यापुढे 10वीच्या नंतर, या यशानंतर तू काय क्षेत्र निवडणार आहेस आणि काय करणार आहेस? मला इकॉनॉमिस्ट व्हायचंय आणि तेही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या माइंडसेटनुसार, त्यांचे जे विजन्स होते ते पाहून मला वाटलं आपण देशासाठी, देशाच्या इकॉनॉमीसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मला इकॉनॉमिस्ट. तर ह्या होत्या ईशा सोनावणे. यांनी आपल्या विभागात, मुलुंड विभागामध्ये त्यांच्या शाळेचं, त्यांच्या कुटुंबाचं नाव लौकिक केलेलं आहे. यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये 100% गुण प्राप्त करत त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे. तर पुन्हा एकदा ईशा, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, युवा साहित्य प्रतिष्ठान, मैत्री संस्था आणि माणुसकी फाउंडेशन
तसेच आज या चॅनलवर ज्या चॅनलवर आपण मुलाखत घेत आहोत ते विशाल महाराष्ट्र, या सर्वांकडून मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीत मी खूप खूप तुझे अभिनंदन करतो. कॅमेरामॅन साई रामपूरकर, मी संतोष खरटमोल, विशाल महाराष्ट्र.